नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे। महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता। तो अंदाज सांगोला तालुक्यात खरा ठरला आहे। आज जवळा आणि आजूबाजूच्या परिसरात सुमारे अर्धा तास अवकाळी पावसाची तुफान बरसात झाली आहे। या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे। अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे द्राक्षे, ज्वारी, गहू, हरभरा, डाळिंब या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। सध्या द्राक्ष काढणी सुरू आहे। पाऊस पडल्यामुळे द्राक्षे गळून पडण्याची शक्यता आहे। अनेक गावांमध्ये ज्वारीची काढणी सुरू आहे। काही ठिकाणी येत्या 8 दिवसात ज्वारी काढणीला सुरुवात होणार आहे। अवकाळी पावसामुळे ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे। सांगोला तालुक्यात डाळिंबाचे मोठे क्षेत्र असल्यामुळे या अवकाळी पावसाचा डाळिंब बागायतीवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। अवकाळी पावसामुळे डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। आज दुपारी 3च्या आसपास जवळा गावासह आजूबाजूच्या 10 ते 12 वाड्यावर ढगांच्या गडगडासह अवकाळी पावसाने तुफान हजेरी लावली। सुमारे पाऊण तास हा पाऊस बरसत होता। मार्च अखेरीस अवकाळी पावसाला सुरुवात होत असते, मात्र यावेळेस कधी नव्हे ते फेब्रुवारी महिन्यातच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी पुरता धास्तावला आहे। तर मंडळी, अवकाळी पावसाची ही क्षणचित्रे पाहू शकता। जवळा गावात अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे। आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।